हरिओम. आज मी स्वामींचा हाती कथा तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे ज्यात भक्तीचा सुगंध आणि स्वामींची कृपा आणि मनाला स्पर्श करणारी अनुभूती आहे. जिथे श्रद्धा असेल तिथे मार्गही आपोआपच तयार होतो आणि स्वामींचा हात असेल तर कितीही अंधार असला तरी उजेड नक्कीच मिळतो. अशी एक गोष्ट हळवी आणि चमत्कारी भरली. देवपूर नावाच्या गावात बळवंत नावाचा एक साधा प्रामाणिक मेहनती माणूस राहायचा. त्याला राहायला घर मोठे नव्हते, पण मन फार मोठे होते. हातात आलेले 2 पैसेही तो अडचणीत असलेल्या माणसाला देऊन टाकायचा. गावातल्या स्वामी समर्थाच्या मठात तो दर गुरुवारी जायचा. दिवा लावायचा, मठ झाडायचा, खूप सेवा करायचा आणि स्वामींच्या पायरीवर मान ठेवून म्हणायचा, स्वामी तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे. एके दिवशी गावात प्रचंड वादळ आलं. पावसाचा तडाखा इतका होता की नदीचं पाणी गावात घुसलं. लोकांची घरे वाहून जात होती. बळवंताने लोकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालता लोकांना वाचवले. स्वतःचे कुटुंब शेजारच्या घरात आश्रय घेत होते. पत्नी रडत होती, म्हणाली, आता आपले राहिले तरी काय? बळवंत शांतपणे म्हणाला, स्वामी आहेत तेच बघतील. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणेच मठात गेला व मठाचे दरवाजे अर्धे उघडलेले, सगळीकडे पाणीच. तरी बळवंतने सगळं स्वच्छ केले व दिवा लावला आणि म्हणाला, स्वामी माझा घर गेलंय पण श्रद्धा नाही गेली. तुम्ही सांभाळलं मला त्या रात्री. तो ओसरीवर बसून प्रकाश पाहत होता. अचानक मंद वारा आला आणि अचानक कोणीतरी पाठीवरून हात फिरवल्यासारखं वाटलं. सकाळी चमत्कार झाला. गावातले ज्याच्याकडे बळवंताने कधी मदत केली होती ते लोक त्या घराकडे आले आणि कोणी विटा घेऊन आलं, कोणी सिमेंट घेऊन आलं, कोणी बांबू घेऊन आलं, कोणी जेवण. अशा एका दिवसात पडलेले घर पुन्हा उभारलं. बळवंत आई आश्चर्याने विचारले, हे कसे शक्य आहे? हे बळवंत हसून म्हणाला, आई, हे स्वामी थेट येत नाहीत, पण ते त्यांच्या माणसाला पाठवतात. पुन्हा एक कठोर परीक्षा. बळवंताचा लहान मुलाला तापाने फणफणला. औषध उपचार नव्हते. रात्रभर मुलगा तापेने फणफणलेला होता. टिकेल की नाही माहीत नाही, म्हणून पत्नी रडत होती. बळवंत मुलाला घेऊन मठात गेला आणि स्वामी आता तुम्हीच वाचवा त्या मुलाला. तुमच्या चरणाशी ठेवतो. आता अचानक सुगंध पसरला व हळूच दार उघडले आणि दिवा स्वतःच पेटला. बळवंत मुलाचे डोळे उघडले. अशा अवस्थेत 12 होणे म्हणजेच चमत्कार. बळवंत म्हणाला, चमत्कार नाही, ही स्वामींची कृपा आहे. स्वामींचा चमत्कार हा डोळ्यांनी दिसत नाही, तर तो मनाने अनुभवावा लागतो. संकट कितीही मोठे आले तरी श्रद्धा जिवंत असते. यानंतर स्वामी आपल्याला तिथून बाहेर काढतातच. जय जय स्वामी समर्थ. माझी जर कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.